नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिक्स सीड्स चिक्की. ह्याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि तीळ वगैरे वापरलेले आहेत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. खूप दिवसापासून घरामध्ये हे होतं, त्यामुळे म्हटलं चला आता चिक्की बनवून घेऊयात. अत्यंत पौष्टिक अशी चिक्की आहे. तर ह्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे सूर्यफुलाच्या बिया, पंपकिन सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स आणि सोबतच तीळसुद्धा घेतलेले आहेत. तर आपल्याला सर्वात आधी हे सर्व 3 ते 4 मिनटं कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जाड बुडाची कढई आपल्याला घ्यायची आहे. आपल्याला हे जास्त भाजायचं नाही आहे, फक्त ह्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि ह्या बिया शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशा आहेत. मुलांसाठी तर खूप हेल्दी आहे असा स्नॅक्स आहे हा. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि महिनाभर हे आरामात टिकतं. तर चला, भाजून झालेलं आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. हे भाजून झाल्यानंतर आपल्याला गूळ खिसून घ्यायचा आहे आणि ह्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालून त्याच्यावरती हा गूळ घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. गूळ खिसूनच घ्यायचा आहे, कारण की गूळ वितळायला सोपं जाईल त्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी फक्त ॲड करणार आहे मी. जे साधारण 2 चमचे असं पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण ह्याला फिरवून घेऊयात आणि पाक ह्याचा बनवून घेऊया. 2 ते 4 मिनटं असं आपण फिरवून घेऊयात. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत भाजलेल्या बिया. बिया टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ जो आहे तो व्यवस्थित सर्व बियांना लागेल. व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ही चिक्की तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. आणि तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही गूळ थोडा जास्त सुद्धा घालू शकता. त्यानंतर आपल्याला पोळपाट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मी प्लास्टिक टाकणार आहे. असं ह्या प्रकारे अर्धं प्लास्टिक आपल्याला खाली सोडायचं आहे आणि अर्धं पोळपाटावर ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती बिया काढून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी प्लास्टिक यूज केलेला आहे. तर त्याच्यानंतर उरलेला जो पेपर आहे प्लास्टिकचा, तो आपण ह्याच्यावरती टाकूया आणि लाटण्याच्या सहाय्याने असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे लाटून घ्यायचं आहे. लाटून झाल्यानंतर आपल्याला हे असंच थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. पाहिजे तर तुम्ही ह्याला चाकूने सुद्धा शेप देऊ शकता. ज्या शेपमध्ये तुम्हाला चिक्की पाहिजे त्याप्रमाणे कट करून ठेवू शकता गरम असतानाच. तर इथे मी असंच ठेवणार आहे. त्यानंतर ह्याला चाकूने थोडंसं असं वरतून शेप देऊन ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला तोडायला सोपं जाईल. चिक्की पूर्ण वाळल्यानंतर आपल्याला तोडून घ्यायची आहे. तर इथे बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते. ह्या प्रकारे तोडायची आहे. मी आधीच याला कट करून ठेवलेलं होतं, त्यामुळे मी त्याच शेपमध्ये असे तुकडे कट केलेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही चिक्की नक्की ट्राय करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.